महत्त्वाची अपडेट. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय. 1 जुलैपासून या नियमांची अंमलबजावणी, अन्यथा होणार सगळ्या सरकारी योजना बंद. तुमचं आधार कार्ड देखील होणार बंद. लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, शेतकऱ्यांच्या सगळ्या योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी, पेन्शन धारकांसाठी आलेली योजनांसाठीची ही सगळ्यात मोठी बातमी. आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं असतंय, परंतु आधार कार्डसाठी आता सरकारने महत्त्वाचे 5 नियम काढलेत. अथवा तुम्हाला या कोणत्याही गोष्टीचा लाभ मिळणार नाही. सरकारने या महत्त्वपूर्ण घोषणा केल्याच्या नंतर आधार केंद्रावरती हजारो लोकांची लाईन लागली असून मित्रांनो, नेमकं काय घडतंय, कोणती आहे बातमी, काय घ्यायची आहे काळजी, कोणते आहेत 5 नियम तुम्हाला तुमच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील याचा सगळ्यात मोठा होणार आहे फायदा. तेव्हा बातमी आपण जाणून घेऊया. आधार कार्ड विषयीची सर्व माणसांना, सर्व महिलांना, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांकडे, आपल्या माणसांकडे, सगळ्यांकडे शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आधार कार्डबाबत या 5 नियमांची माहिती होईल. अजूनपर्यंत ही माहिती कुठेच मी दिलेली नाही, कोणत्याच व्हिडिओमध्ये ही माहिती मिळाली नाही. तेव्हा आपण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण तयार केला, तेव्हा ही बातमी सगळीकडे आपण पोहोचवाई. चला आपण सुरू करूया. आधार कार्डबाबतचे सरकारचे 1 जुलैपासूनचे असणारे 5 नियम, त्याचा होणारा आपल्यावरती मोठा परिणाम नेमका काय आहे. सगळ्यांवरती हा परिणाम होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आधार कार्डाच्या वापराबाबत आणि सुरक्षिततेबाबत आतापर्यंतचे सर्वात कडक धोरण जाहीर केले आहे. येत्या 1 जुलै 2026 पासून आधार कार्डाशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, ज्येष्ठ नागरिक पेन्शन, इतर सरकारी अनुदाने, त्यानंतर विमा, तुमचं अतिवृष्टी नुकसान भरपाई यासह ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांवर देखील याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. इतर सरकारी अनुदाने मिळणाऱ्या कोट्यावधी लाभार्थ्यांवरती याचा परिणाम होणार आहे. जर तुम्ही वेळेत आधार अपडेट केलं नाही किंवा सरकारी अटींची पूर्तता केली नाही तर तुमच्या खात्यात येणारी सरकारी मदत कायमस्वरूपी बंद होऊ शकते. या बातमीच्या माध्यमातून आणि तुम्हाला कोणती तातडीची कामे करायची आहेत याची सविस्तर माहिती आता आम्ही तुम्हाला याबद्दल देत आहोत. पहिलं काम आहे आधार अपडेट. या लोकांसाठी अनिवार्य. सरकारी आदेशानुसार ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या 8 ते 10 वर्षात एकदाही आपले आधार कार्ड अपडेट केले नाही, त्यांना तातडीने डॉक्युमेंट अपडेट करणं अनिवार्य राहील, अत्यावश्यक राहील. अन्यथा त्यांचं आधार कार्ड कायमचं बंद होऊ शकतंय. आधारमध्ये चुकीची माहिती किंवा जुने फोटो असल्यास फसवणुकीची देखील शक्यता असते. त्यामुळे तुमचा फोटो, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस, तुमचा पत्ता आता तात्काळ तो बदलून किंवा नवीन त्या जागी तुमचं सर्व डॉक्युमेंट्स आत्ताचे करायचे आहेत. म्हणजे आधारमध्ये अपडेशन करायचं आहे. तुम्हाला काय करायचे, तुम्हाला ओळखपत्र, प्रूफ व आयडेंटिटी लागेल, पत्त्याचा पुरावा म्हणून राशन कार्ड लागेल, सादर करून आधार कार्ड पुन्हा पडताळून घ्यावं लागेल. जर 1 जुलैपर्यंत हे अपडेट पूर्ण असेल तर आधी आधार निष्क्रिय केलं जाऊ शकतं. एकदा आधार निष्क्रिय झालं की बँक खाते, पॅन कार्ड आणि सरकारी योजनांशी असलेले लिंक आपोआप तुटतील. मग तुम्हाला 6 महिने कोणत्याही प्रकारचं आधारशी संबंधित कामं करता येणार नाहीत. ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. DBT आणि बँक खाते लिंकिंग, अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारी असतात की सरकारने पैसे पाठवले पण खात्यात आले नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे बँक खातं तुमचं आधार कार्डशी लिंक असणं. जर तुम्ही आधारच्या दृष्ट्या नाही केल्या तर आधार कार्डशी बँक खातं लिंक होणार नाही, म्हणजे तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. केवळ बँक खात्याचा आधार जोडणं पुरेसे नाही तर तुमच्या बँकेत DBT मोड सक्रिय असल्याची खात्री करावी लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडणे हा एक सुरक्षित पर्याय सरकारने सुचवल्याची मोठी बातमी आहे. लाडकी बहीण आणि पेन्शनधारकांसाठी देखील सतर्कता सरकारने पाठवली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजना, विविध पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आता आधारित
ई KYC अनिवार्य करण्यात आली आहे. ई KYCचं महत्त्व काय तर वर्षातून एकदा ई KYC करणं आवश्यक आहे. यात बायोमेट्रिक्स ठसे किंवा डोळ्यांची बाहुली स्कॅन करून तुमची ओळख पटवली जाते. धोका जर तुम्ही वेळेत ई KYC केले नाही तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळलं जाऊ शकतं. अनेक तांत्रिक त्रुटींमुळे पेन्शन बंद पडते, ज्याचे मुख्य कारण अपूर्ण KYC हेच असू शकते, तेव्हा तुम्ही याची काळजी घ्यायची आहे. शेतकऱ्यांसाठी खास नियम आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्य पुरस्कृत शेतकरी योजनांसाठी सरकारने जमिनीचे रेकॉर्ड्स आधारशी जोडणं अनिवार्य केलं आहे. जमीन पडताळणी केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे रेकॉर्ड्स आधारशी लिंक नाहीत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. हे देखील सरकारने अतिशय महत्त्वाचं केलंय. बनावट लाभार्थ्यांना शोधण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील तलाठी कार्यालयात जाऊन जमिनीचा सातबारा आणि आधार लिंक आहे का याची खात्री तुम्हाला करावी लागेल. सरकारने दिलेल्या डेडलाईनचं पालन करण्यासाठी खालील लिंकवरती आपण जाऊन काम करू शकता. UAIDAI.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही काम करू शकता. जर तुमचं आधार 10 वर्षापूर्वीचं असेल तर जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन आधार तुम्हाला अपडेट करावं लागेल. बँक खात्याची तुम्हाला तपासणी करावी लागेल. तुमच्या बँकेत जाऊन विचारा की तुमचे खाते DBTसाठी NPCI मॅपिंग पूर्ण आहे का. ई KYC पूर्ण करा. पेन्शन किंवा लाडकी बहीण योजनेच्या किंवा PM किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन आपली ई KYC आपण पूर्ण करू शकता. म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती येण्यास, सक्रिय होण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला सगळ्या योजनांचा लाभ घेता येईल. म्हणजे तुमचं आधार कार्ड, तुमचे बँक खाते, तुमचे आधार कार्डशी लिंकिंग असलेल्या सगळ्या गोष्टी शाबूत राहतील. अन्यथा तुम्हाला आगामी काळामध्ये याचा खूप मोठा फटका बसू शकतो. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व वृद्धांपासून ते ज्येष्ठांपासून सगळ्यांनी आपल्या आधार संबंधित वेगवेगळ्या ह्या गोष्टी करणं अनिवार्य ठरेल. त्यावेळेसच तुम्हाला या सगळ्या योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर येतील. अन्यथा पैसे येणार नाहीत किंवा तुम्ही लाखो रुपयाला देखील मुकवू शकता. घाबरू नका, पण सावध राहा. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार हे एकमेव महत्त्वाचं साधन आहे. योजना बंद होतील याचा अर्थ असा नाही की सरकार तुम्हाला मदत देणार नाही, तर याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही तुमची माहिती अपडेटेड आणि प्रमाणित ठेवत नाही तोपर्यंत सिस्टीम तुमची ओळख पटवू शकणार नाही. ही माहिती केवळ अफवा नाही तर सरकारची एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, शेतकऱ्यांना ही माहिती द्या. वेळेची कागदपत्रे दुरुस्त करा आणि सरकारी लाभांपासून वंचित राहण्यापासून वाचवा. म्हणजेच आधार कार्डबाबत कोणतीही खाजगी माहिती कोणालाही फोनवरून किंवा संशयास्पद लिंक देऊ नका. आधार अपडेट करण्यासाठी नेहमी अधिकृत सरकारी केंद्राचाच वापर करा. कोणालाही आधार कार्डच्या तुमचा OTP देऊ नका. ही संबंध माणसांना, सर्व शेतकऱ्यांना, महिलांना विनंती आहे. तर नक्कीच व्हिडिओ बघा.